आणि महत्त्वपूर्ण हा सामना एकाच विभागातील या दोन टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळ करण्याकरता सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। जवार चषक 2026 मध्ये दोन्ही संघांना रात्रभर खूप चांगला खेळ केला, मात्र या मॅच मध्ये कुणाच्या वाट्याला विजय येईल, कुणाला पराभूत होऊन इथनं घरी जावं लागेल। दोघंही घरी जाणार आहेत, मात्र त्यामध्ये खुशीच्या सोबत घरी कोण जाणार आहे आणि कुणाला इथे निराशा ती सोबत घेऊन जावी लागेल ते ठरवणारी ही महत्त्वपूर्ण मॅच। प्रतीक कॅपी ओपन करण्याकरता मैदानामध्ये साथीनं दर्शन पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अमर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय। दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत। मॅच होती सुरुवात, पहिला बॉल घेऊन गोलंदाज अमर आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होते। योग्य टप्प्यावरचा बॉल, टप्पा खाल्यानंतर नोचा इशारा आलाय, तिथे पंचाच्या माध्यमातून हा नोचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळते। करतोय तिथे धावसंख्या जर आपण पाहिली तर एक ही धावसंख्या धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर एक या आकड्यावर आहे। पहिला बॉल तो टाकण्याची प्रतीक्षा अजूनही आपल्याला पाहायला मिळते। आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते। षटकातील पहिला चेंडू अगदी योग्य टप्प्यावर डिलिव्हर केलेला आपल्याला पाहायला मिळाला होता। गोलंदाज अमर जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे। प्रतीक स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज अमर तोच सज्ज होतोय। इथे मात्र फटका, तो दमदार बॉल जाईल का सीमापार? हो, चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत सीमा रेषेच्या बाहेर गगनचुंबी आसमानी प्रहार, षटकार। चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला। हा बॉल अगदी पिकअप शॉट होता आणि खूप चांगल्या पद्धतीने बॉलला पिक केला आणि त्यानंतर उडवलं सीमारेषेच्या बाहेर। प्रयत्न तर खूप चांगले केले क्षेत्ररक्षकाने, मात्र त्यांना अपयश आलं। बॉल षटकारामध्ये परावर्तित झाला। या सहानं आपलं वैयक्तिक खातं ते उघडलंय। टीम 7 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते। पुढचा बॉल चांगला चेंडू आहे, यावेळेस टप्पा खाल्यानंतर उसळी घेतोय विकेट किपर च्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक निर्धाव चेंडू तो इथे येत असताना आपण पाहतोय। विचार केला तर एक तुम्हारे एक हमारे अशा पद्धतीचं चित्र ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। अचूक टप्पा जो क्रिकेटमध्ये महत्त्वाचा असतो, एखाद वेळेस टप्प्याची चूक झाली की मग फलंदाज त्यावर खूप चांगल्या पद्धतीने रिॲक्ट होताना फटके ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र हाही बॉल गोलंदाजाने आपल्या नावावर केला, अचूक टप्प्यावर टाकला आणि तिथनं विकेटच्या मागे निर्धाव च्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय। निर्धाव चेंडू तो इथनं येतोय। अमर एक चेंडू ज्यावर त्यानं षटकार जरूर खालाय, मात्र त्यानंतर अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ती त्याच्या वतीनं होती। अचूक टप्प्यावर मारा करत असताना फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम जे त्यानं हाती घेतलंय ते अगदी योग्य त्यानं बजावतोय। इथे सलगचा तिसरा तोही निर्धावच्या स्वरूपानं आलाय। काय लाजवाब गोलंदाजीचं पृथक्करण ते मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळते। वळवायचं होतं, प्री माइंडेड स्ट्रोक खेळायचा होता, आधीच डोक्यामध्ये सेट होतं मला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये वळवायचं आणि प्री माइंडेड फटका खेळताना
चुकी ती आहे तिथे आपल्याला पाहायला मिळाली. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रतीक हॅपी खूप जास्त स्ट्रगलमध्ये सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर वाढलंय त्याच्या फलंदाजीवरचं. 3 बॉल ते आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं निर्धावच्या स्वरूपाने निघाले. 4 बॉल नंतर धावसंख्या 7 आहे. यावेळेस मात्र बॉलला पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट उडवून फेकून दिलंय. आलेलं प्रेशर झुगारून लावलंय. बॉलला मिड विकेटच्या बाहेर फेकलंय. षटकार. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. प्रेशर आलं होतं ते प्रेशर रिलीज करण्याकरता एक चांगला फटका येणं गरजेचं होतं. फ्रंटफुटला स्वतःपासून वेगळं केलं. गुडघ्यावर थोडासा बॅलन्स टाकला आणि त्यानंतर हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकारामध्ये परावर्तित केला. वेट ट्रान्सफर ते खूप महत्त्वाचं असतं अशा पद्धतीचे फटके खेळताना. हे बघा तिथे खूप चांगल्या पद्धतीनं हा फटका तो आपल्याला पाहायला मिळाला. षटकारामध्ये परावर्तित झाला. यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न तो फसलाय. बॉल हवेत आहे. पोहोचेल का क्षेत्ररक्षक? नाही पोहोचला. तिथे हा झेल मला वाटतं गोलंदाजा जो होता त्याच्या अगदी पुढ्यात समोर पडलाय बॉल. पण तो काय चेंडूवर धावून गेला नव्हता आणि त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर जीवनदान आणि 1 रन ती मिळाली. एकेरीच्या मदतीनं ओव्हर ती झाली आहे समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना माहीम मिठागर हा संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. चला गेम स्पीडअप करा. खूप जास्त वेळ तो दवडला जातोय. ऑलरेडी थोडासा उशीर होतोय. घड्याळात जर आपण पाहिलं तर 2 वाजलेत. अजूनही जवळपास 7 ओव्हरचा खेळ तो बाकी आहे. त्यामुळे 2:30च्याही पुढे मॅच संपायला वेळ होऊ शकतो. त्यामुळे इथे जास्तीचा वेळ न घेता मॅच ती कंटिन्यू सुरू ठेवा. प्रतीक हॅपी तो स्ट्रायकर एंडकडे 13 या धावसंख्येवर वैयक्तिक बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत ते गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. कमी गतीनं आपटून टाकण्याचा प्रयत्न केला मात्र डाऊन द लेग डाव्याष्टीच्या अतिरिक्त बाहेर राहिल्या. पंचाने वाईट म्हणून दंडित केलंय. धावसंख्या ती पुढे सरकत असताना 15 या आकड्यावर पहिलाच बॉल अतिरिक्तच्या स्वरूपानं तो हाताळला गेला. टप्पा त्यावर नियंत्रण नव्हतं. डाव्याष्टीवर होता आणि त्यामुळे तिथे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. खूप जास्त वेळ तोही दवडला जातो. इथे जर आपण पाहिलं तर जवळपास 6 मिनिटं घेतली आहेत. यावेळेस मात्र पुल पॉवरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल डिलाइटफुल पुल तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल सीमा पार. षटकार. अप्रतिम फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. हे बघा पुन्हा एकदा पुलची संधी दिली आणि हा दर्जेदार डिलाइटफुल पुल तो मैदानाच्या आतनं पेशकश केला. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे षटकारामध्ये परावर्तित केलंय. चांगले फटके सध्या मैदानाच्या आतनं खेचत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी अप्रतिम फटका होता. चेंडूच्या रेषेमध्ये आला. टायमिंग आणि ताकद दोन्ही प्रॉपर ते आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे बॉल अगदीच दूरचा हवाई सफर तो करताना आपण पाहतोय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 21 या आकड्यावर. दोन्ही ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर पहिल्याच बॉलवर षटकार तो परावर्तित होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज सज्ज होत असताना आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. चला खूप जास्त वेळ गेलाय. एकदा की 15 मिनिटं झाले की आपल्याला कॉल येईल. त्यानंतर आपले एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलमध्ये वाढवावे लागतील. या गोष्टीची नोंद ठेवा. निर्धारित वेळेतच सामना कंप्लीट होणं तो गरजेचा आहे. यावेळेस आणखी एकदा बॉलला मिड विकेट मध्ये फेकून दिलाय सीमा पार. चौथा गगनचुंबी प्रहार या मॅचचा तो पाहायला मिळालाय. माहीम मिठागरकडनं फलंदाजी करत असताना प्रतीक हॅपी अगदी विध्वंसकतेचा अंदाज तो त्याच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारांची आतिषबाजी करतोय. या 6 धावसंख्या ती फ्लाय झाली आहे. जाऊन पोहोचली आहे तब्बल 27. योगेश भरसट यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राईज येत आहे. या दमदार फलंदाजी करता षटकार आणि विध्वंसकतेच्या अंदाजा करता योगेश भरसट यांच्याकडनं हे 200 रुपयाचे कॅश प्राईज प्रतीक हॅपी करता.
इथे मात्र चेंडूला पाहिलंय, सोडून दिलं, बाकीचं काम पंचांवर होतं. पंचाने इशारा केलाय, हा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 28-28. हवेमधला गारवा वाढलाय. मात्र मैदानामध्ये फलंदाजानं खूप जास्त गरमी पैदा केली आहे, कारण लाजवाब हिट ते त्याच्या माध्यमातून येत आहेत. जव्हार तसंही हिल स्टेशन म्हणूनच ओळखतो आपण, थंड हवेचं ठिकाण आणि रात्रीचा वेळ इथे नेहमीच गारवा असतो. आज त्या हवेमधला गारवा तो आपल्याला जाणवतोय. 2 षटकार ते येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र वेगानं टाकलेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने इथे बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस. या डावात तुम्हाला आता रिव्ह्यू घेता येणार नाही. धावसंख्या 28-28 धावा. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल इथे रिव्हर्स खेळायचा आहे. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. सलगचा दुसरा डॉट आलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार मारले, त्यानंतर 2 एक्स्ट्राच्या मदतीनं 14 धावा त्या आल्या होत्या. मात्र आता 4 मध्ये 14 आहेत, कारण 2 चांगले बॉल ते तिथे गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळले गेले. 28 धावा दाफलकावर स्थिर आहेत. 1.4चा खेळ. कारण रन रेट जर आपण पाहिला तर 16.80 म्हणजे जवळपास 17चा आहे. इथे पावलांचं माप चुकलंय, त्यामुळे माघारी परतनं पसंत केलंय. 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो या ओव्हरमधला शिल्लक आहे. प्रतीक ॲपी तो सध्या स्ट्रायकर एंडकडे 11 बॉल फेस केलेत आणि या 11 मध्ये 25 धावा त्या त्यांना आतापर्यंत दाफलकावर जोडल्यात. इथे वाईटचा इशारा, कारण खूप जास्त बाहेर डिलिव्हर्ड केला होता. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 29. 29 धावा. 4 बॉलमध्ये 15 धावा त्या इथे खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. थोडंसं खर्चिक आणि महागडा ठरलाय संकेत, जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. थोडासा दिशाहीन मारा करतोय, कारण आतापर्यंत 3 वाईट बॉल ते त्यांना हाताळलेत. एखादा इथे एक्स्ट्रा आला तर डॉट बॉल टाकलेत, त्याचा काहीच फायदा होणार नाही. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढचा बॉल संकेतकडनं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगानं, प्रचंड वेगानं हा चेंडू ऑफस्टंपवरनं विकेटच्या मागे नेण्याचा मनसुबा होता आणि तो इरादा इथे यशस्वी ठरला. टप्पा खाल्यानंतर हलकासा आत आला. विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा सलगचा 3रा डॉट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीनं 15 रन्स या ओव्हरमध्ये जरूर आलेत. मात्र 5 बॉलमध्ये आतापर्यंत 15च खर्च झालेत, कारण सलगचे 3 निर्धाव बॉल ते संकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक वेगाचा बॉल खाली क्षेत्रात खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये कोणी नाही आहे, त्यामुळे बॉल सरळ निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. सीमा रेषा पार. चौकारामध्ये होईल परावर्तित. रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं ओव्हर क्रमांक 2च्या समाप्ती अंती दाफलकावर धावसंख्या ती लागली गेली आहे. एकंदर 33. 4.5 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे, त्यामध्ये हे शेवटचं षटक ते तुम्हाला कंप्लीट करायचंय. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उंच हवेत उडवलाय क्षेत्ररक्षक, त्याच्यापासून थोडासा दूर राहिलाय. 1 बाउन्स बॉल जोपर्यंत कॅरी केला गेलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 34 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2.1चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर 34 ही धावसंख्या राफलकावर आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा घेतली, फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय. जोपर्यंत इथे बॉलला फील्ड केलं 1 रन ती दाफलकावर जोडली जाईल. शांतता मैदानामध्ये आणायची आणि ती शांतता आणण्याकरता इथे वीरेन ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं गेलंय आणि इथे जर आपण पाहिलं तर
चांगली गोलंदाजी वीरेन करतोय, अचूक टप्प्यावरचा मारा करतोय, 2 बॉलमध्ये 2 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. रिव्हरचा अटेम्प्ट तो ठरला इथे फुल बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल आलाय डॉट. 3 बॉलमध्ये आल्यात त्या या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा, एक चांगलं षटक ते आता गरजेचं बनलं होतं, कारण धावसंख्या अगदी वाईच्या वेगानं पुढे सरकत होती. प्रत्येक बॉलवर आक्रमणानंच खेळण्याचा प्रयत्न तो आपल्याला पाहायला मिळाला. काही एक्स्ट्रा रन त्या या डावामध्ये महत्त्वाच्या ठरल्यात, त्यामुळे 35 पर्यंत बदल मारली आहे, जिला कुठेतरी रोख लावणं ते गरजेचं बनलं होतं आणि तेच काम सध्या गोलंदाज करतोय मैदानामध्ये. इथे आणखी एक बॉल, फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन, विकेटच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय, निर्धावच्या स्वरूपानं आलाय. 4 बॉलमध्ये आलेत त्या फक्त 2 धावा. ओव्हरमध्ये किती रन येत आहेत त्याकडे सर्वाधिक लक्ष आहे, कारण आजची नाईट जर आपण पाहिली ना तर लो स्कोरिंग मॅचेस त्या जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल, इथे मात्र खुल्या डब्याचा चेंडू होता, ज्याला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा इरादा क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. बॉलला जोपर्यंत उचललं 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 36, 2.5चा खेळ, त्यानंतर 36 धावा या राफलकावर. शेवटचा बॉल या ओव्हरचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज वीरेन तो सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एनकडे प्रतीक एपी, जो 14 बॉलमध्ये 30 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. इथे मात्र समोर खेळायचं आहे, मिडल नाही आहे, जमिनीवर टॅप करत चाललाय बॉल. जोपर्यंत इथे उचलला गेला, एक सिंगल मिळाली, त्याखेरीज जास्त मिळणार नाही. ओव्हर समाप्त झाली आहे, एक सफल ओव्हर ती इथे आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 4 धावसंख्येची ही ओव्हर होती, त्यामुळे 3 ओव्हरचा खेळ समाप्ती. एखेरीज धावसंख्या 12.33च्या सरासरीनं 37 सर्व्हिस. थर्टी 37 ही धावसंख्या राफलकावर आहे. सिद्धार्थ आलाय शेवटच्या आणि अंतिमच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवरचा फटका, तो हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल झाला कॅरी. फर्स्ट बॉलवर मिळाली विकेट, प्रतीकला माघारी परतावं लागेल. 15 बॉलमध्ये 31 धावसंख्येची एक चांगली इनिंग त्यानं पेशकश केली, मात्र अखेरच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये त्याला माघारी परतावं लागतंय. विकेटचं बदल होतंय, खेळाडू बाद. धावसंख्या ती जर आपण पाहिली तर सध्या दाफलकावर 37 या आकड्यावर स्थिर आहे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला गेम ते कंटिन्यू ठेवा, स्पीडअप ठेवा, हीच विनंती आहे. सिद्धार्थ कशा पद्धतीने कमबॅक आपल्या टीमला करून देतोय याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे, कारण ही मॅच खूप महत्त्वाची आहे. क्वालिफाय होणारा दुसरा संघ या स्पर्धेतला कोण ते ठरवणारी ही मॅच. यावेळेस मात्र बॉल हवेत, डाऊन दी बॉल, आणखी एकदा क्षेत्ररक्षक आलाय. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर सिद्धार्थला सफलता मिळाली आहे. 37 या धावसंख्येवर लागलाय, आणखी एक झटका, खेळाडू बाद. इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी आहे गोलंदाजाला. बघूया इथे काय विकेटची हॅट्रिक ती पूर्ण केली जाईल. धावफलकावर धावसंख्या 37 ती आपल्याला पाहायला मिळते. जयदीप आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. क्रमांक 4 वर त्याला फलंदाजी करण्याकरता प्राचार्य केलं गेलं. हॅट्रिक बॉल. इथे मात्र फटका, तो ऑनसाइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला. क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावला, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली, मात्र बॅकअप जे खूप चांगल्या पद्धतीचं मिळालं, त्यामुळे 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण करता आले. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या 39. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी करतोय सध्या सिद्धार्थ. फलंदाजांना रोखतोय, बंदिस्त करतोय, शांत ठेवतोय. आपल्या टीम करता एक
चांगली जागा या मॅचमध्ये निर्माण करायची आणि त्या अनुषंगाने चांगला प्रयत्न तो आपल्याला पाहायला मिळतोय. दूर ठेवलं होतं बॅटरच्या बॅटच्या रेंजपासनं आणि विकेटच्या मागे नेलं. धावच्या स्वरूपाने चेंडू हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झाला. या 4 बॉलमध्ये आल्यात त्या फक्त 2 धावा, म्हणजे मागच्या जवळपास 10 बॉलमध्ये फक्त 6 रन्स आल्यात. आणखी एक डॉट. हे सर्वोत्तम कमबॅक आहे, हे जबरदस्त कमबॅक आहे. जिथे धावसंख्या 60 दिसत होती ती आता 39 मध्ये थांबली आहे. काय गोलंदाजी केली आहे सिद्धार्थनं. अगदी अचूक टप्प्यावरचा मारा. फक्त 2 धावसंख्या या 5 बॉलमध्ये त्यानं खर्च केली आहे. शेवटचा बॉल आणि त्यावरही विकेटची शक्यता. बॉल हवेत, झेल कॅरी झालाय. मागच्या 12 बॉलमध्ये आल्या त्या फक्त 6 धावा आणि आल्यात जवळपास 3 विकेट्स. महत्त्वपूर्ण गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर झाली आहे समाप्त. 4 ओव्हरचा खेळ तो समाप्त. एखेरीस धावफलकावर धावसंख्या 39, विजयाकरता 40 धावसंख्येचं लक्ष्य. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि या उत्तरार्धाच्या खेळाला आपल्याला लगेच सुरुवात करायची आहे. चाळीस धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलं आणि बघूया या 40 धावसंख्येला कशा पद्धतीने धावफलकावर लावण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतनं केला जाणार आहे. पूर्वार्ध जर आपण पाहिलं तर पूर्णपणे संमिश्र खेळ या पूर्वार्धाच्या खेळात आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या 2 ओव्हर फलंदाजांची सरशी होती, नंतरच्या 2 ओव्हर गोलंदाजाने आपलं अधिराज्य गाजवलं. उत्तरार्धामध्ये आता काय होतंय ते आपल्याला इथे बघायचं आहे. आज 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि या 10 पैकी 2 टीम ज्या सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्या 2 टीम आपलं कसब कला कौशल्य दाखवतायत आणि विजयाचा प्रयत्न करतायत. मात्र यापैकी कोण जिंकेल ते इथे या 4 ओव्हर ठरवणार आहेत. चाळीस धावसंख्येचं लक्ष. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आकाश, त्याला प्राचारण केले गेले. रवींद्र ओपन करण्याकरता आलाय शैलेशच्या साथीनं. रवींद्र आणि शैलेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताय आपण. 40 रन्स हे लक्ष आहे. साई युग 11 सफाळे हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रवींद्र आणि सिद्धार्थ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आकाशची गोलंदाजी कशी असेल याकडे जरूर लक्ष राहणार आहे. कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक, त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट होता, कशा पद्धतीने खेळ दाखवता, या सर्वच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिल्या ओव्हर करता गोलंदाज सज्ज होत आहे रवींद्रच्या विरोधात. रवींद्र आणि सिद्धार्थ ही जोडी मैदानामध्ये आहे.
फाहीम मिठागर आणि साई युग 11 सफाळेमध्ये ही मॅच पहिलाच बॉल. काय अप्रतिम चेंडू होता, ज्याला म्हणतात ना स्वॅगनं स्वागत. अगदी ते स्वॅगनं स्वागत केलं. वा, अप्रतिम. अगदी रात्रीची आलेली मरगळ किंवा झोप उडवणारा बॉल होता. जागते रहोचा इशारा तो बॅटरला देणारा हा बॉल तो पाहायला मिळाला. आणि फलंदाजाच्या तोंडातनंही आपण उफ असा आवाज तिथे जरूर ऐकायला मिळाला. एकदम दर्जेदार चेंडू होता. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट, स्वीट व्हॉइस अँड लॉंग डिस्टन्स दोन्ही गोष्टी त्या इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. बॉलला उंच हवेतनं फेकून दिलं मिड विकेटच्या बाहेर. जशास तसं चोख प्रतिउत्तर ते मैदानाच्या आतनं दिलं गेलंय. षटकार. या प्रतिउत्तराची तर सर्वांना अपेक्षा होती. ते प्रतिउत्तर इथे आपल्याला पाहायला मिळालं. एक तुम्हारी तो एक हमारी हे बॅटरनं मैदानाच्या आतनं सांगितलंय. आणि हा चांगला फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. मिडल ऑफ द बॅट, अगदी अप्रतिम फटका तो इथे सजवला गेला. षटकारानं धावसंख्या 0 6 या आकड्यावर धाफलकाचा श्री गणेशा झालाय. आणखी एक फुलटॉस होता, मात्र रेडी नव्हते या फुलटॉस करता, त्यामुळे एक सिंगल ती तिथे अधोरेखित केली. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होताना धावसंख्या 7. 3 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 बॉल नंतर 7 ही धावसंख्या धाफलकावर आहे. युग 11 सफाळे हा संघ सध्या फलंदाजी करतोय आणि चांगला प्रतिकार तो सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे, आत आला आणि विकेट किपर जारामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा योग्यतेचा जर हाताळला गेला तर कितीही चांगला बॅटर असेल तर त्यावर रोख लावणं ते तुम्हाला शक्य होतं. आणि इथे 4 बॉलमध्ये 7 धावा देताना एक चांगला बॉल तो हाताळला गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू हाताळला गेला. 10 रन पर ओव्हरची सरासरी ती तुम्हाला अधोरेखित करायची आणि 4 बॉलमध्ये 7 आल्यात. चांगला बॉल आणखी एकदा फलंदाजाला बीट करत विकेट किपरच्या आरामध्ये गेला. खांद्याचा खूप चांगला वापर करतोय. गुडलेन स्पॉटवरनं चेंडूमध्ये वळण ते निर्माण करतोय. यावेळेस बाहेरनं आत आला बॉल आणि त्यामुळे विकेट किपरच्या आरामध्ये गेला. 2 बॉलमध्ये 7 एकवटल्या, मात्र 3 बॉल ते डॉटच्या स्वरूपाने हाताळले गेले. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा गोलंदाज आकाश तो सज्ज होते. समोर सिद्धार्थ तो फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला चेंडू सेल्फ फॉलोथ्रूमध्ये फिल्डिंग डॉटच्या स्वरूपानं ओव्हर झाली आहे समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्त. एखेरीस 7 धावा विदाऊट लॉस. सेकंड इनिंगमध्ये 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम साई युग 11 सफाळे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. 7 ही धावसंख्या राफलकावर आहे. विजयाकरता अजूनही 33 धावसंख्येचं लक्ष आहे. प्रतीक ॲपी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं लागेल, या गोष्टीची नोंद ठेवा. यावेळेस मात्र हा बॉल अचूक टप्प्यावरनं विकेटच्या मागे गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळतं. हे खूप चांगलं कमबॅक आहे. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी ती इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक ॲपीकडनं पहिल्या 2 ओव्हरमध्ये प्रेशर क्रिएट करण्याचा एक चांगला मनसुबा ठेवलाय. रिव्हर्स 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 ही दुधारी तलवार आहे. ही खूप वेळा स्वतःवरच वार करून जाते आणि इथे तेच पाहायला मिळालं. हतबल, हताश, निराश, स्वतःवरचं प्रेशर वाढवण्याचं जे दुःख आहे ते चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळालं. आणखी एक डॉट बॉल मैदानाच्या आत जर आपण पाहिलं तर तिथे रिव्ह्यू आता घेतला गेला. पंचांनी जो निर्णय दिला होता त्याला चॅलेंज केले. बघूया काय डिसिजन इथे आता येताना आपल्याला पाहायला मिळेल. रिव्ह्यू लॉस, इट्स अ फेअर बॉल. सलगचा 3रा डॉट बॉल. प्रतीक मॅच मध्ये जान फुकतोय. फलंदाजी करतानाही त्यानं अगदी कमालीचं प्रदर्शन केलं. गोलंदाजीच्या माध्यमातून ही सलगचे 3 डॉट बॉल त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सलगचा 4थाही इथे लिहिला जाईल. डॉट
मॅचमध्ये दूर घेऊन जात आहेत आता इथे टीम सफाळेला. ऑफस्टॉपच्या बाहेर शफल झाले आणि शफल होताना हा सफलतापूर्वकचा फटका तो खेळताना कुठेतरी अडचण आली, त्यामुळे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 4 बॉल इथे डॉटच्या स्वरूपानं. आणखी एक बॉल तो हवेत आहे, फ्लाइंग स्लीपमध्ये गेलाय. जोपर्यंत फील्ड केलं तिथे एक रन जी दाफलकावर सोडली गेली. धावसंख्या 8. कोण कोणाची वाट लावत आहे ते तर आपल्याला या मैदानात बघायचं आहे. आणि सध्या फलंदाजांची थोडीशी वाट लागलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण जवळपास 11 बॉल झाले ज्यामध्ये 8 धावा बनाल्यात. अजूनही विजयाकरता 32 त्या बनवायच्या आहेत आणि 13 चेंडू ते इथनं शिल्लक आहेत. तिसऱ्या पद्धतीची मदत घेतली, विकेटच्या बाहेर पडलाय की काय ते चेक केलं जाईल. इट्स अ नो बॉल. 9 धावा दाफलकावर आहेत. फ्री हिटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर बघूया इथे फ्री हिटचा कितपत फायदा घेतला जातोय. इथे मात्र बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक घेतोय मिड ऑफचा, मात्र झेल झाला तरी विकेट नसेल. 1 रन ती दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं ओव्हर झाली आहे समाप्त. 2 ओव्हरचा खेळ. दाफलकावर धावसंख्या 10, येणारे बॉल शिल्लक आहे तिथनं 12 आणि बनवायच्या 15च्या सरासरीनं 30. मंथन तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 ओव्हरचा खेळ. 10 ही धावसंख्या दाफलकावर लागली गेली. पुढचा बॉल जो पहिला बॉल असेल गोलंदाज मंथनचा. समोर सिद्धार्थ ज्यांना आपण स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करताना पाहताय. 5 बॉल फेस केले तर 1च रन त्यांनी बनवली आणि त्यामध्ये आणखी एक बॉल तो ऍड होईल, तो त्यांच्या विकेटचा आहे. 6 बॉलमध्ये फक्त 1 धाव बनवून सिद्धार्थ ते माघारी परत आहेत. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. हे बघा बॅटची आउटसाइड एज घेतली होती आणि त्यानंतर बॉल हवेमध्ये राहिला आणि विकेट किपरच्या आरामध्ये गेला. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आता येणारे 11 बॉल आणि त्यामध्ये विजयाकरता येणारे 11 बॉल आणि 30 धावसंख्येचं लक्ष आहे. आव्हान थोडं थोडं आता कठीण होऊ पाहत आहे, कारण बॅटिंग हवी तेवढी चांगली ती मैदानात पाहायला मिळाली नाही या शेवटच्या मॅचमध्ये. नवीन बॅटर सिद्धार्थ तो फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अपेक्षा तर आहेत चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी, आपल्या टीमला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जावं, विजयाच्या दिशेने वाटचाल करावी. विजयाचं स्वप्न उराशी बाळगूनच हे दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. मात्र आज कोणीतरी एक जिंकणार आहे आणि जवार चषकमध्ये क्वालिफाय होण्याचं स्वप्न ते इथे पूर्ण करणार आहे. ते कुणाचं पूर्ण होईल ते येणारे 11 बॉल इथे आपल्याला सांगून जातील. इथे मात्र फटका तो चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉलला फील्ड करेल 1 रन ती दाफलकावर जोडली जाईल. सिंगल जेवढा जास्त जातील तेवढा जास्त रिलॅक्स फील इथे करताना आपल्याला क्षेत्ररक्षण करणारा संघ पाहायला मिळणार आहे. भाई मिठागरचा संघ आपण क्षेत्ररक्षण करताना पाहताय. साई युग 11 सफाळे जो सेकंड इनिंगमध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाठलाग करतोय. विजयाची घौडदौड काय इथे सुरू ठेवण्यामध्ये त्यांना यश येईल ते आपल्याला बघायचे. 10 बॉलमध्ये इथनं गरज आहे 29 धावसंख्येची. गोलंदाज अगदीच चांगली कामगिरी सध्या मैदानाच्या आतनं करत असताना आपण पाहतोय. इथे मात्र फटका तो खेळला वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. अगदी शरीराच्या साह्यानं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, बॅकअप मिळालं. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं तिथे 2 धावा ते सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरीच्या मदतीनं धावफलक 13 या आकड्यावर. 9 बॉलमध्ये आता बनवायच्या 27 धावा, म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर आक्रमकता ही भूमिका तुम्हाला बजावावी लागेल जर या मॅचमध्ये तुम्हाला विजयाच्या दिशेनं वाटचाल करायची आहे. पुढचा बॉल चांगला फटका इथे अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक आहे, जमिनीशी खेळत चाललेला हा बॉल जोपर्यंत उचलला गेला 1 रन ती दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 14, 8 मध्ये आता बनवायच्या 26.
समीकरण बदलतंय, मात्र मोठे फटके ते लुप्त पावलेत. हे समीकरण बदलतंय ते पूर्णपणे क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात मिठागरच्या बाजूने झुकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे समीकरण जर बॅलन्स करायचं आहे तर मोठ्या फटक्यांनी समीकरण बदलवण्याचा प्रयत्न तो तुम्हाला करावा लागेल. षटकाराची आतिषबाजी ती या मैदानात गरज आहे. इथे मात्र बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षक बॉलला वेट करतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने फील्ड करताना रिटर्न करतोय. 2 धावा त्या धाफलकावर जोडल्या जातील. या दुहेरीच्या मदतीनं धाफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 16वर. आता बॉल शिल्लक 7, मारायचे 4 षटकार, 24ची गरज आहे. 7 बॉलचा खेळ, 24 धावसंख्येची गरज ती इथे बाकी राहते. बघूया 7 बॉलमध्ये 24 धावा काय धाफलकावर जोडल्या जातील. एक मोठा टोलेजंग षटकार काय इथे मैदानाच्या आतनं खेळला जाईल. हा बॉल महत्वाचा असताना बॉलला उडवलाय, उंची जास्त लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कॅच कॅरी, विकेटचं पतन. शेवटचे 6 बॉल, 4 षटकारांनी मॅचला फिनिश करायचंय. कोण मैदानाच्या आतमध्ये येईल आणि मोठे फटके खेळून या मॅचला जिंकवेल ते इथं आपल्याला बघायचंय. 6 बॉल 24ची गरज. सहा बॉलचा खेळ तो बाकी राहतोय. या 6 बॉलमध्ये विजयाकरता 24 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजाच्या ट्रॅकवर गोलंदाज कल्पेश त्याला प्राचारण केले गेले. पहिले 2-3 बॉल ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यावर जर मोठे फटके आले तर आशा पल्लवित राहील. तिथे जर निर्धाव चेंडू लिहिले गेले तर मग मॅच ती हाताबातनं निस्तत असताना पाहायला मिळेल. मग माहीम मिठागार या संघाला विजयाच्या लक्ष्यापासून दूर ठेवणं ते शक्य होणार नाही. साई युग 11 सफाळेला, त्यामुळे पहिल्या 2-3 बॉलमध्ये साई युग 11 सफाळेला मोठ्या फटक्यांचा अवलंब तो मैदानाच्या आतनं साकार करावाच लागेल. कल्पेश आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं पहिला बॉल घेऊन समोर स्ट्रायकर एनकडे रवींद्र तो त्याच्या विरोधामध्ये उभा आहे. फटका चांगला इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. पाठलाग होतोय, थांबवलं जाईल का? मात्र नाही असं उत्तर आलंय. बॉल या रेसमध्ये जिंकलाय आणि निघून गेलाय सीमारेखा पार. स्वीपर कव्हर मधनं इथे चौकार आलाय 4. पहिल्या बॉलवर चौकार खेळलाय. आता येणारे बॉल शिल्लक 5, रन बनवायचे 20. 5 बॉलमध्ये 20ची गरज आहे. बघूया एखादा चांगला फटका पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतनं खेळला जातोय का कल्पेशच्या विरोधात. कल्पेश आणि रवींद्र या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधली जुगलबंदी. जयदीप गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया जयदीप कशा पद्धतीने कामगिरी इथे करताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर चौकार तो इथे परावर्तित झालाय. जयदीप आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन इथे मात्र फटका पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये बॉलला जोपर्यंत फील्ड केलं 1च रन त्यावर समाधान मानलं गेलंय. आता बॉल शिल्लक आहे तिथनं 4 रन बनवायचे आहेत. 19 प्रत्येक चेंडूवर मोठा फटका तो गरजेचा आहे. जयदीप चांगली गोलंदाजी करतोय. सो 6 बॉल 24ची मॅच आपल्या बाजूने खेचण्याचा खूप चांगला प्रयत्न तो सध्या मैदानात त्याच्याकडनं सुरू आहे. कल्पेश यावेळेस स्ट्रायकर एनकडे बॅटिंग करत असताना आपण पाहताय. बॅटची कडा घेतली, बॉल तिथे गलीच्या दिशेनं वळालाय. जोपर्यंत फील्ड केला 1 रन ती डाफलकावर जोडली गेली. शेवटचे 3 बॉल 3 गगनचुंबी आसमानी प्रहार म्हणजे 18 धावसंख्येचं लक्ष्य. जो संघ आजच्या रात्रीत विजयी होईल त्या संघानं मुख्य मंचाच्या दिशेनं लगेचच यायचं. मॅच संपल्यानंतर इथे आलाय हा डॉट बॉल. रिव्ह्यू लॉस झालेला आहे त्यामुळे आता रिव्ह्यू नाही मिळणार. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूना 22 धावसंख्येवर धावफलक राहिलं स्थिर. 2 बॉल आणि आता 18 धावसंख्येची गरज. इथे गोलंदाज आता जास्तीचे एफर्ट न लावता योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता मात्र फक्त औपचारिकता राहिली आहे. शेवटचा बॉल तो हाताळण्याची आणि तदनंतर आजच्या रात्रीतनं क्वालिफाय होणारा दुसरा संघ जो सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचणार आहे त्यांच्या नावाची अनाउन्समेंट ती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल जयदीप
तो घेऊन जातोय आणि इथे क्वालिफाय होणारा दुसरा संघ आजच्या रात्रीतनं आपल्याला मिळाला आहे. नाव आहे टीम माहीम मिठागर. माहीम मिठागर या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. विनंती आहे संपूर्ण संघ आपण फोटो काढण्याकरता मेन स्टेजच्या समोर आपण लगेचच संपूर्ण संघाने यायचे. आयोजकांच्या वतीनं आपल्याला इथे बोलवलं गेलं, त्यामुळे संपूर्ण संघाला विनंती आहे आपण मेन स्टेजच्या समोर या. इथे विजयी होती आहे टीम माहीम मिठागर. माहीम मिठागर या टीमला विजयाच्या